हा अध्याय गीतेच्या पूर्वखंडाचा शेवटचा व भक्तिप्रधान अध्याय आहे. प्रथम श्री वर्णन करतात श्री ज्ञानदेवांनी लढिवाळपणाने गुरूंना नमन केले आहे. संतांना नमन करून त्यांच्या अंतःकरणातील प्रेमाने तुम्ही माझ्या बालबुद्धीचे कौतुक करून माझे कार्य सिद्धीस नेत आहात. ज्ञानोबा आपला आहे हा भाव तुमच्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या बोलण्याचा राग न येता उलट संतोष अधिक वाढेल. मी अंगीकारलेले कार्य सामान्य नाही. गीतार्थाचे मराठीत प्रतिपादन करण्याची माझी योग्यता नाही. आपल्या कृपेनेच माझ्या बुद्धीत अनेक अभिप्राय स्फुरू लागतील. माझ्या गीतार्थ बोलण्यामागची शक्ती आपलीच आहे अशी श्री निवृत्तीनाथांना विनंती करून श्री ज्ञानदेव गीतार्थ सांगू लागतात. श्री भगवान श्रीकृष्ण प्रारंभी 7व्या अध्यायातील ज्ञानविज्ञानाचा विषय पुन्हा एकदा संक्षेपाने सांगतात आणि अर्जुनाच्या श्रोतेपणाची प्रशंसा करतात. भगवान म्हणतात, गुह्य ज्ञान प्राप्त झाले असता संसार असार सार आत्मा यांची वेगळी होऊन जन्ममरणातून सुटका होते. हे ज्ञान सर्व ज्ञानात श्रेष्ठ, उत्तम, पवित्र असून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण गुरुमुखातून श्रवण केल्यावरच त्याचा अनुभव येतो. विषयी लोक अमृतासम ज्ञानाचा त्याग करून मूर्खपणाने मृगजळाप्रमाणे भासणाऱ्या विषय सुखाकडे धाव घेतात. मी सर्वत्र व्याप्त आहे. हे जग माझाच विस्तार आहे. ओतप्रोत सर्व मीच आहे. माझ्या मायेने दिसणारे हे विश्व पाहणाऱ्याला कल्पनेचा खेळ आहे. मी मायेचा अंगीकार केल्यावर जग उत्पन्न होते खरे, पण मी काही एक करवीत वा करीत नाही. मी निमित्त मात्र आहे. इंद्रिये अंतर्मुख केली की हे अनुभवास येईल. हेच माझ्या यथार्थ स्वरूपाचे वर्म आहे. रजतमोगुणी लोकांना ते कळत नाही. दैवी गुणसंपन्न महात्म्यांना सर्वत्र मीच अनुभवास येतो. ते माझीच सेवा करतात, नामसंकीर्तन करतात. कीर्तनाद्वारे विश्वातील दुःखे नाहीशी करून विश्व महासुखाने भरून टाकतात. मी या कीर्तनाच्या मेळाव्यात हटकून सापडतो. अष्टांग योगाच्या ठिकाणी मार्गाने जाऊन स्वरूप समरसतेचे उच्च स्थान प्राप्त करून घेणारे दुसरेही भक्त आहेत. पण याशिवाय माझ्या प्राप्तीचा एक सोपा व श्रेष्ठ मार्ग आहे. तो म्हणजे सजीव व निर्जीव सृष्टीत मी भरून राहिलो आहे अशा समजुतीने नम्र होऊन सर्वत्र नमस्कार करीत राहणे. त्याने त्यांचा मान अभिमान नाहीसा होऊन ते मद्रूप होतात. भगवान पुढे 4थ्या अध्यायातील ज्ञानयज्ञाचा विचार पुन्हा सांगून म्हणतात की अज्ञानातून जागा झालेला हा ज्ञानी सर्व विश्वच एकत्वाने पाहतो. जगातील पदार्थ नामरूपाने भिन्न असले तरी त्या सर्वात मला अन्वय दृष्टीने जाणून घेण्याचा ज्ञानभक्तीचा दुसरा प्रकार आहे. व तिसरा प्रकार म्हणजे वाटेल त्या स्थितीत मीच सर्व आहे अशी प्रतीती असणे. जगातील यच्चयावत पदार्थात मीच भरून राहिलो आहे. यज्ञातील वस्तू, क्रिया, सूर्य, चंद्र, वेद माझीच रूपे आहेत. मारणारे व मरणारे माझीच स्वरूपे आहेत. फार काय सांगू, मी जेथे नाही अशी जागाच नाही. पण दुर्दैवाने प्राणी मला ओळखत नाहीत. सुखप्राप्तीकरता यज्ञादी साधनांच्या मागे लागतात. पण लक्षात ठेव, मला न जाणता कितीही सत्कर्मे केली तरी ती व्यर्थ आहेत. पुण्य संपले की स्वर्गातील सुखोपभोग संपून पुन्हा मृत्यूलोकी यावे लागते. स्वर्गाचा आडमार्ग टाकून देऊन जे अनन्य होऊन सर्व भावाने मला शरण येतात तेच माझे खरे भक्त आहेत. त्याची सेवा मी करतो. त्यांच्या योगक्षेत्राचा भार मी घेतो. अन्य देवतांची भजने सोडून जे माझीच अनन्य भावाने उपासना करतात त्यांना सायुज्य मोक्ष मिळतो. परमार्थात स्वतःला तुच्छ समजून सामर्थ्य संपन्न अशा परमात्म्या वाचून सर्वस्व ओवाळून टाकले पाहिजे. माझ्या ठिकाणी नितांत भाव ठेवणेच श्रेयस्कर आहे. पत्रपुष्पादी उपचार हे निमित्त मात्र आहे. निस्सीम भक्तिभावाने दिलेले साधे पानसुद्धा मला अमृताहून गोड आहे. मी माझ्या भक्तांच्या ठिकाणी फक्त भक्तीचा जिव्हाळा पाहतो.
अर्जुना, तुला मी अत्यंत सोपी गोष्ट सांगतो. सदैव माझीच आठवण ठेव. मग कोणतेही कर्म केलेस तरी त्यापासून उत्पन्न होणारा जन्ममरणाचा बंध तुला लागणार नाही. सर्वत्र मलाच पाहणारा, उदासीन वृत्तीने देहात राहणारा असा भक्त कोणत्या जातीचा आहे हे मी पाहत नाही. तो पूर्वी पापी दुराचारी असला व जर अनुताप होऊन त्याने पुढील आयुष्य माझ्याच सेवेत घालविले तर त्याला माझी निसंशय प्राप्ती होते. कुल, जाती, वर्ण हे माझ्या ठिकाणी नाहीत. भेदाभेद नाही. माझ्या प्राप्तीसाठी अनेक साधने आहेत. भक्ती, वैराग्य प्रेमाने प्राप्त होतोच, पण कंसाप्रमाणे वैरबुद्धी ठेवली तरी मी त्यांना प्राप्त होतो. अर्जुना, अनित्य व दुःखरूप अशा मृत्यूलोकात तू जन्माला आला आहेस. आयुष्य नौका क्षणभंगूर आहे. अज्ञानी मूर्ख लोक विषय सुखात बेहोश होऊन मरेपर्यंत सारखी तृष्णा वाढवीतच आहेत. मृत्यूजवळ येतोच याची त्यांना दादही नाही. या मूर्खांच्या तू नादी लागू नकोस. या दुःखरूप संसारातून झटकन मोकळा हो व भक्ती मार्गाला लाग. माझी भक्ती करणे म्हणजे माझ्या ठिकाणी मन लावणे, सर्वत्र मलाच पाहणे, माझेच अनुसंधान ठेवणे. तू असे केलेस म्हणजे शेवटी मलाच येऊन मिळशील व अवघाची सुखरूप होशील. भगवान अर्जुनाला आपल्या जीवाचे निजगुण सांगत होते. सात्विक अंतःकरणाचा संजय धृतराष्ट्राला सांगत होता. संजयाचे अष्टसात्विक भाव दाटून आले. आपला आनंद धृतराष्ट्राला देण्यासाठी तो त्याला हाका मारू लागला, पण धृतराष्ट्राचे लक्ष नव्हते. संजय खिन्न झाला. असे सांगून शेवटी ज्ञानदेव म्हणतात, श्रोत्यांना सांगतात, तरी अवधान एक वेळ दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे.